बोकोचान आणि इतर जपानी कथा. शिनीची होशी. अनुवाद निसिम बेडेकर. कथा वचन. वसंत ऋतूतली एक दुपार. सगळीकडे उबदार ऊन पडलं होतं. हिरव्या गवतावर रंगीबिरंगी फुलं फुलली होती आणि वाऱ्याच्या झुळकांवर डोलत होती. कुठून तरी अचानक चंदेरी रंगाची चमकणारी एक वस्तू आकाशातून उडत आली आणि संथपणे तिथं खाली उतरली. हलकासा धातूचा आवाज होऊन एक दार उघडलं आणि संपूर्ण लाल पोशाखातल्या 3 व्यक्ती बाहेर आल्या. माळ रानावर लपाछपी खेळणारी फुलं गोळा करणारी मुलं डोळे विस्पारून त्यांच्याकडे बघायला लागली. बघ कोण आहेत, कोण असतील, चला जाऊन बघू. सगळी मुलं पळत पळत त्यांच्याजवळ गेली आणि किलबिलत्या आवाजात त्यांना हाक मारू लागली. काका, तुम्ही त्या उडत्या गाडीतून आलात? कुठून आलात? थोड्या वेळानं लाल पोशाखातला एक जण विचित्र आवाजात बोलू लागला. आकाराच्या पलीकडे दूर असलेल्या एका ग्रहावरून आम्ही आलोय. काय करायला आलात? इथून कुठे जाणार? मुलं भीत त्यांच्या कपड्यांना हात लावून पाहत एकामागून एक प्रश्न विचारू लागली. आम्ही खरं तर दुसऱ्या एका ग्रहावर कामासाठी चाललो होतो, पण वाटेत तुमचा ग्रह दिसला म्हणून उतरलो. आम्हाला फार वेळ नाही, पण नमुना म्हणून तुमच्या ग्रहावरच्या काही वनस्पती गोळा कराव्या असं वाटलं. मग मी गोळा केलेली ही फुलं घ्या. चला रे, आपण सगळे यांना मदत करूया. सगळी फुलं पुन्हा एकदा त्या माळ रानावर इकडे तिकडे पांगली आणि थोड्या वेळानं एकत्र गोळा झाली. बघा, एवढी जमवली मी, मला एवढीच मिळाली. धन्यवाद. तुम्ही होतात म्हणून कामही झटपट झालं. तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीच्या मोबदल्यात आम्ही काय देऊ? लाल कपड्यातली माणसं असं म्हणताच मुलं कुजबुजत एकमेकात खलबत करू लागली. काका, तुम्हाला काय गोष्टी जमतात? आमची संस्कृती इथल्यापेक्षा खूप पुढे गेलेली आहे, त्यामुळे बहुतेक सगळं काही आम्हाला करता येतं. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा बरं. मग मोठ्या माणसांची वागण्याची पद्धत बदलता येईल तुम्हाला. मोठी माणसं कधीही खोटं बोलणार नाहीत. असं काहीतरी करा ना. हो, जमेल की तेही. खरंच मोठी माणसं ना वाईट गोष्टीच करतात. आम्हालाही अजून नक्की काय ते कळत नाही, पण लाच देतात आणि घेतात. समजलं. आम्ही नक्की तुम्हाला हवं तसं करून देऊ, पण आता आम्हाला ताबडतोब इथून निघावं लागेल. परत येताना आम्ही नक्की इथे येऊ आणि तुम्ही म्हणताय तसं करू. आमची वाट बघा. हं, दिलेलं वचन नक्की पाळू आम्ही. नक्की या. हं, आम्ही वाट बघतोय. अच्छा, टाटा वगैरे झालं आणि ते अवकाशयान जमिनीवरून वर उडालं. बघता दृष्टीआड झालं. काय छान होती ना ती मुलं. अंतराळातला एक जण आपल्या सहकाऱ्यांना म्हणत होता. चला आता घाई करू. त्यांचं वचनही लवकर पूर्ण केलं पाहिजे. काळ्याशार अंतराळात उडणाऱ्या त्या अंतराळयानानं वेग वाढवला आणि ते आपला मार्ग आक्रमू लागलं. बराच काळ लोटला. सरतेशेवटी अंतराळयान परतीच्या मार्गाला लागलं आणि पुन्हा एकदा त्याच ग्रहावर उतरलं. पूर्वी वचन दिलेल्या आता ती मुलं कुठे असतील? तुम्ही जरा बघून येता का? असं म्हणून एक जण अंतराळयानात थांबला आणि दोघेजण त्या मुलांना शोधण्यासाठी बाहेर पडले. शेवटी ते परत आले. केवढा वेळ लावलात तुम्ही? बरीच मोठी झाली ती मुलं, त्यामुळे शोधायला खूप त्रास पडला. मग सापडली ना शेवटी? मुलं
मुलं तर सापडली, पण काय विचित्र आहेत लोक या ग्रहावरचे. काय झालं तरी काय. त्यावेळी आपण दिलेलं वचन पूर्णपणे विसरून गेले होते ते सगळे. म्हणून शेवटी आम्हीच त्यांना आठवण करून दिली. तर काय, आपल्या मोठमोठ्या पोटांवरून हात फिरवत प्रत्येकजण म्हणतो कसा, असं काही वचन खरंच दिलं होतं. बरोबर, पण आता तुम्ही ते विसरा. उगीच भलतं सलतं काही करू नका. कथा समाप्त. वचन नावाची शिनीची होशी यांची कथा समाप्त.